डोक्यावर चांद ताऱ्यांचे मिनार मिरवणाऱ्या एका महालासमोरून दिंड पुढे चालली. त्या महाला आड 3 जीवांना कोंडले गेले होते. तंबूर ताशे आणि शहादण्यांचे आवाज त्या तिघींच्या कानावर आले. समोरच्या भिंतीला मानवी धडकीने जर भोग पडले असते तर तसाही प्रयत्न त्या तिघींनी केला असता. राजे कैद झाले आहेत. त्यांच्या मुसक्या बांधून पातशाह त्यांना बहादूरगडला घेऊन येत आहे ही वार्ता ऐकल्यापासून तर त्या तिघी एकसारख्या आक्रंदत होत्या. पातशाच्या हुकुमानुसार इखलास खान आणि हमीदुद्दीन खान राजांची आणि कविराजांची धिंड वाजवत दिवाणी खास जवळ आले. तेव्हा पातशाही दरबाराला मक्का मदिनेसारखे उत्सवी स्वरूप आले होते. दरबारामध्ये पातशाचे सारे अमीर उमराव, शेहजादे, पोते, सगळे सोयरे झाडून उपस्थित होते. तितक्यात मुकर्रब खान, इखलास खान आणि बहादूर खान पातशासमोर दाखल झाले. त्यांनी आपल्या धन्याला ताजीम दिली. पातशाने त्या बापलेकांना हिरे जवाहरात उंची भेटवस्तू देऊन मालामाल करून सोडले. ते दोघे झुकूनच थोडेसे बाजूला झाले. तेव्हा पातशाने समोर नजर फेकली. साखळ दंडाने पूर्ण बांधलेल्या अवस्थेत शंभूराजे आणि कवी कलश समोर उभे होते. तो देखावा पाहून पातशाह भलताच खुश झाला. त्याची ती सद्गदित अवस्था पाहून दरबारातील अनेक जणांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. पातशाला राहावले नाही. अतिशय भावनाविवश होऊन तो आपल्या रत्नजडीत उंची सिंहासनावरून उठला. कवड्याची माळ पोटाशी धरत एक एक पाऊल टाकत पायऱ्यांवरून खाली उतरला. सारा दरबार त्याच्याकडे औत्सुक्याने पाहू लागला. पातशाने मनोभावे जमिनीवर आपले डोके टेकवले. अल्लाह तालाचे अंधुक चित्र डोळ्यांपुढे आणले. पातशाचे मूळचे तांबूस नाक आता तर लालेलाल दिसत होते. त्याचे पातळ ओठ थरथरले. सोनेरी दाढीतले बाल लवलवले. त्या अतिव हर्षानंदाने तो मनातून काहीसा बावरूनही गेला होता. अल्लाह तालाची करुणा भाकण्यासाठी भावनाविवश झालेल्या पातशाला लोक प्रथमच पाहत होते. भर दरबारात आपल्या सिंहासनावरून पातशाह असा फक्त आणखी एकदाच खाली उतरला होता. 16-17 वर्षांमागे जेव्हा शिवाजी राजांनी रायगडावर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतल्याची खबर पातशाला दरबारात प्रथम समजली होती, तेव्हा त्याला स्वतःची घृणा वाटली होती. शरमेने शहारलेला पातशाह सिंहासनावरून रागाने ताड ताड चालत खाली आला होता. असाच जमिनीवर झुकून उद्गारला होता, या अल्लाह, कितना ये बुरा वक्त. कास्तकारांचे, किसानांचे बच्चेही विळे खुरपे घेऊन रानात घास कापण्याऐवजी तख्तावर बसू लागले तर. आजही भर दरबारात पातशाह अत्यंत सद्गदित होऊन कृतज्ञतेने अल्लाचा धावा करत होता. सारा दरबार हेलावून गेला होता. जमिनीवर झुकलेल्या पातशाला कवी कलशांनी पाहिले. तशी त्यांची नजर रुंदावली. साखळ दंडांनी बद्ध केलेल्या कवी कलशांची छाती अभिमानाने फुलून आली. ते आपल्या रसिल्या पहाडी पल्लेदार आवाजात गाऊ लागले, यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूब खेल्यो रणरंग, जो रविसारी लखतही, खद्योत होत बदरंग, त्यो तुव तेज निहार के, तख्त तेजो अवरंग. अर्थात रावणाच्या सभेत जैसे जखडून उभे केले हनुमाना, औरंग दरबारी तसाच ठाकसी, उभा तू मराठ्यांच्या पंचप्राणा. शेंदुरासवे रणरंग माखला, अंगावरी तुझ्या रे भाग्यवंता, काजव्याचा जळतो टेंभा, सूर्यबिंब देखता. दिव्य मूरत नखरा नजाकत, पाहून झुकली दिल्ली, मुजऱ्यास्तव तुझ्या, औरंग्या तख्त उतरून येई खाली. त्यानंतर पातशाह एक एक पाऊल टाकत धीम्या चालीने त्या दोघा खतरनाक राजबंद्यांपुढे येऊन उभा राहिला. ते दोघेही औरंगजेबाच्या डोळ्याला डोळा देत जळजळीत कटाक्ष टाकत होते. अंगावर जखडून बांधलेल्या साखळ दंडांची त्यांना पर्वाच नव्हती. ते पाहून इखलास खान ओरडला, संभा, पागल, तुझी जिंदगी प्यारी है या नहीं, पातशाह को ताजीम दे दो. पण दोघेही अनिश्चल नजरेने औरंगजेबाकडे पाहत उभे होते. पातशाह पुन्हा आपल्या सिंहासनाकडे वळला.
तेव्हा फौलाद खान राजांवर आणि कविराजांवर आसुडासारखा कडाडला. पागलो, पातशाह को सलाम करो, अपनी जिंदगी बचा लो. परंतु ते दोघेही आपल्या वटारलेल्या डोळ्यांनी दरबाराकडे बघत होते. पातशाहचे सरदार सेवक त्यांना हाताने खुणावत होते, छुपे इशारे देत होते. न राहावून फौलाद खान कलशांजवळ गेला. त्यांच्या दंडाला चिमटा घेत कडाडला. पागल, अपने बाप को सलाम कर. खानाचे शब्द कलशांच्या जिव्हारी लागले. कविराजांनी रागाने बेसावत खानाचा खुबा गवसून लाथ घातली. तसा फौलाद खान दणकन पुढे तोंडावर कोसळला. त्या आवाजाने पातशाने गरकन मागे वळून पाहिले. तेव्हा काही घडलेच नाही अशा अर्थी अजिजीने हसत आपला झगा झाडत फौलाद खान उभा होता. औरंगजेबाने जुल्फिकार खानला जवळ बोलावले. सिंहासनाजवळ जुल्फिकार खान जाऊन खाली गुडघ्यावर बसला. पातशाने त्याच्या कानामध्ये कोणती तरी महत्त्वाची गोष्ट सांगितली. तेव्हा जवामर्द खानाने अत्यंत आज्ञाधारकपणे मान हलवली आणि तो ताड पावले टाकीत वेगाने दरबारातून निघून गेला. त्या 2 राजबंद्यांची रवानगी लागलीच बंदीखान्याकडे केली गेली. बहादूरगडावर शरबताच्या काहिलीच्या काहिली रित्या होत होत्या. हिंदूंच्या दिवाळीला लाजवील अशी दिव्यांची आरास सुरू होती. पातशाचे मुख्य अरिष्ट टळले. आपणही दिल्लीकडे निघून जाऊ या केवळ कल्पनेनेच लाखो जीव खुश झाले होते. त्या खुशीच्या पोटामध्ये मात्र एक भीतीदायक सन्नाटा पसरला होता. मोगली आणि दख्खनी स्वार शिपाई एकमेकांच्या कानात कुजबुजत होते. शायद जहन्नमी संभाची आजची ही अखेरची रात ठरणार. बिलकुल, क्यों नाही. दारासारख्या आपल्या सख्ख्या भावाची खाली 2-3 दिवसातच पातशाने मुंडी छाटली होती. बराबर आहे मिया, याद है ना त्या गोकलाची, जो बगावतखोर जाट किसानांचा नेता, त्याला पकडून पातशाने त्याची बोटी करून त्याचे तुकडे बाहेर फेकून दिले होते. मथुरेतली मंदिरही बेचिराग केली होती. सच है भाईजान, किती वक्त खुद अल्लाह ताला या काफरांना माफ करेल, पण औरंगजेब पातशाह बिलकुल नाही.